नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा। एकीकडे चंदगड विधानसभा मतदारसंघातील विकास कामांचे डिटेल बोर्ड सर्वत्र झळकत असतानाच सध्या मौत का कुवा लिहिलेल्या बोर्डाची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे। राज्यातील सर्वात अवघड घाट म्हणून तिलारी व गोव्याला जोडणाऱ्या मार्गावरील दोडामार्ग घाट होय। ह्या घाटात अवघड वळणावरती अपघाताचे प्रमाण वाढले आहे। बऱ्याच अपघातांमध्ये जीवितहानी देखील झाली आहे। हे अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी सामाजिक बांधकाम विभागाला धारेवर धरत सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांनी घाटातील सुरक्षेविषयी उपाययोजना करा, अन्यथा आपण आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला होता। संबंधित विभागाने ज्या ठिकाणी अपघात जास्त होतात अशा ठिकाणी कठडे देखील बांधले, पण ते कठडे 5-6 महिन्यातच कोसळल्याने पुन्हा या ठिकाणी धोका निर्माण झाला आहे। वेळोवेळी मागणी करूनसुद्धा योग्य उपाययोजना झाली नाही। सध्या ह्या मार्गावरून देशातील विविध राज्यातील वाहने मोठ्या संख्येने ये-जा करत असतात। नवीन चालकांना या घाटाचा अंदाज नसल्याने अपघाताचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत चालले आहे। ह्या मार्गावर बांधकाम विभागाने लावलेले सूचना फलक हे फार लहान असून त्यावरील सूचना ह्या नेहमीच्याच असल्याने या घाटाचे गांभीर्य चालकांना समजत नाही। हे सर्व ओळखून आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून दोडामार्ग घाटाचे गांभीर्य लक्षात यावे व तेथील अपघात तसेच होणारे जीवितहानी थांबावी यासाठी ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांनी स्वतः 70 ते 80 हजार रुपये खर्च करून जाण्या येणाऱ्या चालकांना दिसावे व त्यावरील वाक्यातून घाटाचे गांभीर्य ओळखता यावे असे मोठे बोर्ड दोडामार्ग घाटात बसवण्यात आले। एकीकडे चंदगड विधानसभा मतदारसंघात झालेल्या विकास कामांचे बोर्ड, त्याचबरोबर 2024 या नवीन वर्षात स्वागताचे बोर्ड सर्वत्र दिसत असतानाच तिलारीपासून सुरू होणाऱ्या दोडामार्ग घाटातील सुरुवातीलाच आगे मौत का कुवा ह्या बोर्डाची चर्चा मात्र सध्या जोरात होताना दिसत आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट संतोष मळवीकर। आपण पाहताय हा तिलारी घाट जो महाराष्ट्र आणि गोव्याला जोडणार आहे। या घाटामध्ये गेल्या वर्षभरात अनेक अपघात झालेले आहेत। गेल्या 6 महिन्यात जवळजवळ 100 ते 125 ॲक्सिडेंट या घाटामध्ये झालेले आहेत। आतापर्यंत 12 ते 13 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत। शेकडो गाड्यांचं नुकसान झालेले आहे। वेळोवेळी आम्ही PWD आणि फॉरेस्ट विभागाला विनंती करून देखील त्यांनी जे काम केलेले आहे ते काम प्रत्येक वेळी अपयशी होत आहे। मी जे PWDचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जे आहेत त्यांना वेळोवेळी सूचना केली होती की इथं आपण एक वेगळ्या पद्धतीनं काम करणं गरजेचं आहे, मात्र या कामामध्ये त्यांना अपयश आलेलं आहे। हे अपयश ओळखून आम्ही स्वतः असे वेगवेगळ्या ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत। जे बोर्ड मी ड्रायव्हरांना सगळ्या विनंती करतो की तिलारी घाटातून गाडी चालवत असताना किमान 20 किलोमीटर स्पीड ठेवा आणि जो स्पॉट जो ॲक्सिडेंट आहे तिथे 10 किलोमीटर स्पीड पाहिजेत, तरच आपल्या इथे ॲक्सिडेंट वाचू शकतात। एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जे आहेत त्यांना विनंती करतोय, तात्काळ ह्या जर घाटामध्ये जर आपण काम नाही केलात तर भविष्यात फार मोठ्या आंदोलनाला आपल्याला सामोरं जावं लागेल।